सर्वच लोक सुखवस्तू कुटुंबात जन्माला येत नाही. गरिबीच्या खाईत जन्माला येऊन परिस्थितीचे चटके अनेकांना सोसावे लागतात. पण एखाद्या खाणीतल्या दगडाने मूर्ती बनवून मंदिरातील मानाचे स्थान पटकावावे, तसे गरिबी आणि खळतर परिस्थितीत जन्माला येऊनही मानाचे स्थान पटकावणारे अनेक लोक आपल्याला दिसून येतात. तिमिरातून तेजाकडे त्यांचा प्रवास झालेला असतो. अशा लोकांचे चरित्र आपल्याला निश्चितच प्रेरणादायी ठरू शकते. नोबेल पारितोषिक विजेता मिल्टन लॅसल हम्सन याचे शिक्षण जेमतेम 8वी पर्यंत झाले होते. तो एक गावंढळ आणि रांगडा मनुष्य होता. खेचरांच्या पाठीवरून सामानाची वाहतूक करताना खेचरे हाकण्याचे काम हम्सन करायचा. कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेमध्ये एका शक्तिशाली दुर्बिणीच्या उभारणीचे काम सुरू होते. दुर्बिणीचे सुटे भाग खेचरांच्या पाठीवरून डोंगरावर चढवून ते सुटे भाग जुळवल्यानंतर दुर्बीण आकाराला येणार होती. दुर्बिणीचे भाग खेचरांच्या पाठीवरून डोंगरावर चढवले जात होते. त्या खेचरांना हाकण्याचे काम तंबाखू चघळत चघळत हम्सन करायचा. दुर्बिणीचे भाग वाहून नेता नेता हम्सनच्या मनात दुर्बिणीविषयी कुतूहल निर्माण झाले. आपल्याला कधीतरी दुर्बिणीतून बघायला मिळेल का, या आशेवर त्याने जुने काम सोडले. वेधशाळेची सफाई करणे, फरशा पुसणे, निरोप देणे अशा स्वरूपाचे काम हम्सनने पत्करले. वेधशाळेतील शास्त्रज्ञांना कंटाळा आला की ते हम्सनला दुर्बिणीतून बघू देत असत. लवकरच हम्सन दुर्बिणीतून निरीक्षणे करण्यात पटाईत झाला. त्याने गणितही शिकून घेतले. त्याचे निरीक्षण इतके अचूक होते की दुर्बिणीतून आकाश निरीक्षण करण्याची जबाबदारीच हम्सनवर सोपविण्यात आली. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ एडविन हबलशी हम्सनची मैत्री झाली. 1740 मीटर उंचीवरच्या माउंट विल्सनवरील दुर्बिणीतून हम्सन रात्र जागून निरीक्षणे करायचा. थंडी वाऱ्याने त्याचे शरीर दुखू लागे, पण हम्सन जिद्दीने त्याचे काम करायचा. अँड्रोमेडा नेबुला आकाश गंगेचा भाग नाही. दूरवरच्या ताऱ्यांचे अंतर मोजणे, सिफिड तारे शोधून काढणे असे महत्वाचे शोध हम्सनने लावले. एकेकाळी खेचरे हाकण्याचे काम करणाऱ्या आणि सुरुवातीला जेमतेम 8वी पर्यंतच शिकलेल्या हम्सनला चक्क नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. हम्सनचा हा तिमिरातून तेजाकडे झालेला प्रवास नक्कीच स्तिमित करणारा आहे. प्राण्यांच्या कथांमधून बोध सांगणारा इसाप एका श्रीमंत माणसाचा गुलाम होता. गुलामीसारख्या अडचणींवर मात करून इसापने जगात आपले नाव कमावले. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईनला वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत बोलता येत नसे. हे मूल नक्कीच मतिमंद असणार असा निष्कर्ष शेजाऱ्या पाजाऱ्यांनी काढला होता. पण हाच अल्बर्ट आइन्स्टाईन पुढे जगातला सर्वात हुशार व बुद्धिमान मनुष्य म्हणून गणला गेला. थॉमस अल्वा एडिसन शाळेत असताना त्याच्या शिक्षकांनी थॉमसच्या आईला कळवले होते, तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्याला शिक्षणाचा काहीही उपयोग होणार नाही, त्याचे नाव शाळेतून काढून टाकावे. पण हाच थॉमस अल्वा एडिसन सर्वात महान वैज्ञानिक ठरला. जगात सर्वात जास्त शोध एडिसननेच लावले. हंसाचे पिल्लू बदकांच्या पिल्लाबरोबर वाढू लागते. बदकाचे पिल्ले क्वॅक क्वॅक करतात, पण हंसाच्या पिल्लाला तसा आवाज काढता येत नाही. बदकाची पिल्ले त्याला खिजवतात, नालायक ठरवतात, पण एके दिवशी त्या पिल्लाचा राजहंस होतो. तो राजहंस आकाशात भरारी घेतो
आणि बदकाची पिल्ले तोंडात बोटे घालून बघत राहतात. रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी हे त्यांच्या पूर्वायुष्यात दरोडेखोर होते. लोकांना मारणे, त्यांच्याकडील द्रव्य लुटणे हेच त्यांचे काम होते. परंतु पुढे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. तिमिऱ्यातून तेजाकडे वाटचाल झाली. वाल्याचा वाल्मिकी झाला. याच महर्षी वाल्मिकींनी रामायणासारख्या महाकाव्याची रचना केली. पाणिनी त्याच्या विद्यार्थी दशेत असताना खूपच ढ होता. आई वडिलांनी कंटाळून जाऊन त्याला शिक्षणासाठी गुरुच्या आश्रमात पाठविले. आश्रमातील शिक्षणाचाही पाणिनीला काही फायदा होत नव्हता. शेवटी जीव द्यायला तो विहिरीवर गेला. त्या विहिरीवर त्याला खाचा पडलेले दगड दिसले. पाणी ओढताना सातत्याने दोर घासल्यामुळे दगडावर खाचा पडल्या होता. प्रयत्नात सातत्य असले तर यश नक्कीच मिळते हे तत्व पाणिनीच्या मनावर बिंबले. पाणिनी परत अभ्यासाला लागला. पुढे हाच पाणिनी भारताचा श्रेष्ठ व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध पावला. पाणिनीने संस्कृत व्याकरणाच्या विकासाला दिलेल्या योगदानाबद्दल आजही त्याचे नाव स्मरले जाते. ढ विद्यार्थी ते व्याकरणकार असा पाणिनीचा प्रवास खरोखरच आपल्याला स्तिमित करून जातो. संन्याशाचे पोर म्हणून तत्कालीन समाजाने ज्ञानदेवांची हेटाळणी केली. त्यांना शूद्र म्हटले. अंगणात पाय ठेवला म्हणून अंगण विटाळल्याचा कांगावाही केला. ज्ञानदेवांचा अपमान करणारी ही मंडळी स्वतःला पंडित म्हणवत होती. पण स्वतःला पंडित म्हणवणाऱ्या या ढोंगी लोकांची एकही ओवी आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मुखी नाही. उलट ज्याला संन्याशाचे पोर म्हणून हेटाळण्यात आले त्या ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी आजही मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संन्याशाचे पोर ते गीतेचा महान भाष्यकार हा ज्ञानदेवांचा प्रवास तिमिरातून तेजाकडे झालेला प्रवास आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेनगाव या छोट्याशा गावी झाला. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला. छोट्या डेबुजीला मामा चंद्रभांजीकडे आश्रित म्हणून राहावयास यावे लागले. डेबुजीने गुरे चारली. डेबुजीने शेतात नांगर चालविला. पण पुढे डेबुजीच्या आयुष्यात परिवर्तन झाले. डेबुजीचा गाडगेबाबा झाला. गाडगेबाबांनी नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, वसतिगृहे बांधली, लक्षावधी लोकांच्या तोंडात घास भरविला, आंधळ्या पांगळ्यांना सन्मान प्राप्त करून दिला. गुराखी ते महाराष्ट्राचा महान संत हा गाडगेबाबांचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे असाच म्हणावा लागेल. शासनाच्या अनेक योजनांवर ज्या ग्रंथाचा प्रभाव आहे असा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता. ग्रामगीता लिहिली तुकडोजी महाराजांनी. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 3ऱ्या वर्गापुढे ते शिकले नाहीत. पण याच तुकडोजीने शेकडो भजने रचली. स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारी काव्यरचना केली. ग्रामगीतेसारख्या अप्रतिम ग्रंथाची निर्मिती केली. अल्पशिक्षित खेडूत माणिकचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून झालेला प्रवास तिमिरातून तेजाकडे झालेला प्रवास आहे. M.F. हुसैन यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. हुसैन यांनी मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. पण पुढे याच हुसैनची चित्रे कोट्यावधींना विकली गेली. फाळणीनंतर गुलजार भारतात आले. दिल्लीत एका मोटार गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. हेच गुलजार प्रसिद्ध गीतकार बनले. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित गीतकार बनले. सोलापूरच्या कोर्टात शिपाई म्हणून काम करणारे सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
मॅट्रिक नापास झाल्यानंतर अगरबत्त्या विकणारे गदी माडगुळकर प्रख्यात कवी बनले. महान अशा गीत रामायणाची त्यांनी रचना केली. पुण्याच्या कॉलेजमध्ये 11 वर्षे माळी म्हणून काम करणारे निळू फुले पुढील आयुष्यात महाराष्ट्राचे आवडते नट बनले. त्यांच्या चित्रपटातील भूमिका आजही स्मरल्या जातात. पंजाबच्या एका खेड्यात जन्मलेला मुलगा म्हणजे दारासिंह. लहानपणी गुरे सांभाळली, नानाविध कामे केली. हाच दारासिंह कुस्तीगीर म्हणून नावारूपास आला. नट म्हणूनही चांगले नाव कमावले. रामायणात हनुमानाची अजरामर भूमिका साकारली. इतकेच नव्हे तर राज्यसभेत खासदार म्हणूनही स्थान भूषवले. दिवसा खाटीकखान्यात नोकरी करणारा, रात्री नाट्यगृहात घोडागाडी सांभाळणारा शेक्सपियर जगप्रसिद्ध नाटककार म्हणून नावारूपास आला. एपीजे अब्दुल कलाम यांचे वडील नावाडी होते. खुद्द एपीजे वृत्तपत्र टाकण्याचे काम करत. वृत्तपत्र टाकणारा हा मुलगा महान शास्त्रज्ञ बनला. भारताचा मिसाईल मॅन म्हणून नावारूपास आला. महान भारताचा महान राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी स्थान भूषविले. विद्यार्थी दशेत फुले विकणारा चार्ली चॅप्लिन नट बनला. चार्लीने आपल्या अभिनयाने जगाला हसविले. आजही त्याचे चित्रपट तितक्याच आवडीने पाहिले जातात. गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेली, 13व्या वर्षी गरिबीमुळे शाळा सोडावी लागलेली, दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम करावे लागलेली ग्रेटा गार्बो हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली. घोड्यांच्या पागेमध्ये 3 रुपये पगारावर काम करणाऱ्या विष्णुपंत छत्रे यांनी भारतातील पहिली ग्रँड सर्कस निर्माण केली. पोस्ट मास्तर असणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. यादवी युद्धात अमेरिकेचे विभाजन त्याने थांबवले. गुलामांची गुलामीतून मुक्तता केली. पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून काम करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्सचे विश्व निर्माण केले. बस कंडक्टर असणारा जॉनी वॉकर अभिनेता बनला. या सर्व महान लोकांचा प्रवास हा तिमिरातून तेजाकडे झालेला प्रकाश आहे. अंधारातून प्रकाशाकडे त्यांनी वाटचाल केली. त्यामुळे तुम्ही अंधारात चाचपळत असाल तर मुळीच निराश होऊ नका. या महान लोकांचा आदर्श नजरेपुढे ठेवा. तिमिरातून तेजाकडे प्रवास करा. राजेश खवले यांचे आगामी पुस्तकातून.